विधानसभा के दूसरे दिन विपक्ष काफी आक्रामक दिखा। अंबादास दानवे का सोशल मीडिया पर पोस्ट किया गया वीडियो, फिर विपक्ष का हाथों में कपास की फसल लेकर प्रदर्शन। एमएलए कृष्णा खोपड़े का अधिकारी तुकाराम मुंडे पर केस, साथ ही कृष्णा खोपड़े को मिली धमकी का सभी जनप्रतिनिधियों ने एकमत होकर विरोध किया। इन सब ने सत्र के दूसरे दिन को काफी हंगामेदार बना दिया। हमारे संवाददाता राहुल जोशी ने दिन भर के घटनाक्रम के साथ साथ आरोप प्रत्यारोप का भी जायजा लिया। विधिमंडळाचा दुसरा दिवस चांगलाच गाजला। अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। शिवसेना नेते आदित्य ठाकरे असो किंवा भास्कर जाधव असो किंवा काँग्रेस नेते असो, सर्वांनीच या व्हिडिओवरून सरकारवर टीका करत धारेवर धरलं। त्यानंतर विधिमंडळाच्या याच पायऱ्यांवरती काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कापसाची बोंड असलेली पिकं हार घेऊन किंवा ती पिकं हाती घेऊन केलेलं आंदोलन हे आज लक्षवेधी ठरलं। त्यानंतर विधिमंडळाच्या कामकाजा दरम्यान भाजप जे आमदार आहेत कृष्णा खोपडे आणि तुकाराम मुंडे हे प्रकरण देखील चांगलंच गाजलं। आमदार कृष्णा खोपडे यांनी IAS ऑफिसर तुकाराम मुंडे यांना निलंबित करा अशी मागणी उचलून धरली। काँग्रेस नेत्यांनी त्याला विरोध केला, मात्र हेही प्रकरण चांगलंच गाजलं। त्यानंतर कृष्णा खोपडे यांना मिळालेली धमकी यावर सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधी एकत्र येत त्यांनी एकमताने याचा विरोध केला। त्यानंतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्या सरकारने देखील त्याला उत्तर दिलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना एका वाक्यात सुनावलेलं उत्तर, ते म्हणजे कुठल्याही प्रकरणाचा संबंध लाडक्या बहिणीशी जोडू नका, हे वाक्य देखील तेवढंच गाजलं। एकंदरीतच दुसरा दिवस देखील अपेक्षेप्रमाणे चांगलाच गाजला आहे। आता उद्या विरोधक कोणत्या प्रकारे लक्षवेधी आंदोलन करतात, सरकारचा विरोध करतात, सरकारचा निषेध करतात, हे पाहण्यासारखं राहील। कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसोबत मी राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर।